अब
तुमच्यामध्ये आहेस देवा. आणि हे गीत आम्ही तुला यासाठी सादर करत आहोत की आम्ही असं बनावं अशी आम्ही अपेक्षा करतो. आणि फक्त तुझा आत्माच आम्हाला बदलू शकतो, कारण बलाने नाही, पराक्रमाने नाही, तर तुझ्या आत्म्यानं कार्य. आमची शक्ती कमी पडते देवा, पण तू सामर्थ्य देव आहेस. आम्ही समर्पण करतो, आमच्या प्रत्येक चुकांची दुरुस्ती होऊ दे पित्या. आम्हाला नवीन बनव प्रभू परमेश्वर. आमचं जुनं सगळं निघून जाऊ दे प्रभू. जुन्या सगळ्या गोष्टी विसरायला आम्हाला मदत कर. जुना स्वभाव काढून टाकायला आम्हाला मदत कर प्रभू. आणि तुझ्यामध्ये रोज आम्ही नवीन बनावं अशी कृपा दया तू पुरव. काल आम्ही जसं वागत होतो आज नाही वागणार प्रभू. काल आम्ही जसं बोलत होतो तसं आज नाही बोलणार दे बाबा. काल आम्ही जसं दृष्टी आमची उन्नत होती आज तशी नसणार नाही दे बाबा. तुला ज्या 7 गोष्टींचा दे बाबा राग आहे किंवा तुला त्या आवडत नाही त्या आम्ही काढून टाकाव्या यासाठी आम्हाला तुझी कृपा पुरव. आम्ही तुझ्या रक्ताच्या खवरीमध्ये येतो प्रभू. सैतान वारंवार आम्हाला दे बाबा त्रास देण्याच्या प्लॅनिंगमध्ये असतो, पण त्याचं कुठलंही हत्यार माझ्यावर चालणार नाही असं तुझं मी वचन आहे मला. आणि म्हणून मी तुला धन्यवाद देते. अंधकाराचं सामर्थ्य साप आणि विंचू तुडवण्याचा अधिकार तू मला दिलाय. आणि त्या सामर्थ्याला, त्या सैतानाच्या शक्तीला जो माझ्या देहावर, माझ्या कृतीवर हवी होतो, त्या सगळ्या सामर्थ्याला येशूच्या नावात मी माझ्या पायाखाली तुडवते. हालेलुया, हालेलुया. वचन सांगतं जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. तुझ्यामध्ये दे बाप्पा आम्ही जर आहोत तर आम्ही नवीन उत्पत्ती आहोत. आम्ही सेम राहणार नाही प्रभू. आमचे विचार सेम राहणार नाही, आमचे हृदय सेम असणार नाही, आमचे अंतःकरण सेम राहणार नाही. आमच्यातला बदल आम्ही स्वीकारतो. तुझ्या अभिषेकाचं सामर्थ्य आम्ही स्वीकारतो. तुझ्या पवित्र आत्म्याची उपस्थिती आम्ही स्वीकारतो देवा. तुझं राज्य प्रत्येकावर येऊ दे पिता. तुला आम्ही योग्य प्रतिसाद द्यावा अशी कृपा दया तू पुरव. तू आम्हाला आकर्षून घे प्रभू परमेश्वरा, कारण तू आकर्षल्याशिवाय कोणीच तुझ्याकडे येत नाही. प्रत्येक प्रकारचा विभाव, गर्व, मीपणा, अहंकार, ताठा येशूच्या नावात मी धक्कावते. आम्ही स्वतःला तुझ्या हातामध्ये घेतो आणि आम्ही म्हणतो पित्या की आमच्या श्वासात तू असावस, आमच्या हृदयात तू असावस, आमच्या डोळ्यात तू असावस, आमच्या अंतःकरणात तू असावस, आमच्या कृतीत तू असावस. तू आम्हाला जीवन देणारा परमेश्वर. सैतान घात, नाश आणि देवबा वाईट करण्यासाठी आलाय, पण तू जीवन आणि विपुल जीवन द्यायला. आणि ते जीवन तर प्रत्येकासाठी मी रिलीज करते, मी स्वीकारते प्रत्येक आत्म्यासाठी. आश्चर्य अपेक्षेने विश्वास करणाऱ्यांसाठी और तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी देवा येशूच्या नावामध्ये तू या ठिकाणी आहेस. तुझी उपस्थिती आहे आणि तुझी लोक जे तुला हात मारत आहे त्यांच्या जीवनामध्ये तू काम करत आहे. आता बदल सुरू आहे, आता देवबा अंतःकरणाचा बदल सुरू आहे प्रभू. मी धन्यवाद देते, मी तुझी उपकार स्तुती करते. तर तुझं वचन सांगतं विश्वास ठेवशील तर देवाचं गौरव पाशील. तर आम्ही विश्वास ठेवतो की जिथं दोघे किंवा तिघे तुझ्या नावाने एकत्र येतात त्या ठिकाणी तू आहेस. आणि जर तू आहेस तर तू असाच नाही जाणार. तू आम्हाला बदल केल्याशिवाय, आम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय, आम्हाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने अभिषेकाने भरल्याशिवाय तू रिटर्न नाही जात देवा. आम्ही तुला धन्यवाद, तुझं गौरव करते, तुझी महिमा गाते. प्रभू येशूच्या नावामध्ये तुझ्या वेदीजवळ येते, तुला उंचावते, तुझा आदर आणि सन्मान. सुंदर वेळ आराधनेचा क्षण आम्ही खरंच मनापासून तुला धन्यवाद देतो. तुला आम्ही काय देणार प्रभू, पण आम्ही ओठ उघडून तुझी
स्तुती करतो. आमच्या स्तुतीची सुमन आम्ही तुला सादर करतो देवा. आमच्या आराधनेचा धूर तुझ्याकडे वर येत आहे पित्या. तू तुझ्या स्वर्गीय राज्यामध्ये ऐकून मान्य केलास म्हणून मी धन्यवाद देते. इथून पुढची वेळ तुझ्या हातामध्ये घे प्रभू. बोलणाऱ्या दासाला पुन्हा एक वार तुझ्या हातामध्ये घे. तुझ्या सामर्थ्याला अभिषेकाने दे बाबा त्यांना तू भर आणि त्यांच्याद्वारे तुझं गौरव तुझ्या लोकांच्या जीवनावर पवित्र आत्म्याचं सामर्थ्य ओ प्रभू त्यांची बंधनं त्यांना दे बाबा योग्य मार्गदर्शन योग्य काउन्सिलिंग त्याचप्रमाणे प्रभू परमेश्वर वचनाचं प्रगटीकरण आम्हाला तू कर आणि महिमा व्हावी अशी कृपा. सर्व आदर तुला देऊन इथून पुढची वेळ तुझ्या हातामध्ये समर्पित करून प्रभू येशू ख्रिस्तच आमचा तारणारा याच्या सामर्थ्याने आम्हाला प्रार्थना मागते म्हणून तो ऐक त्या मंडळी मोठ्याने म्हणेल आमेन. और जो घबराएगा इकडेच राहणार तुम्ही. स्वर्गात जायचे ना. नवीन लोकांशी बोलत आहे मी. जुने लोकांसंग पाठ आहे. हालेलुया. जो शर्माएगा वो पछताएगा और जो घबराएगा इकडे राहायचं. आपण इकडे राहायला आलेलो नाही. आपलं कुठून आहे माहिती आपण आलोय. आपलं रॅशन कार्ड तिकडचं आहे. प्रेज द लॉर्ड. आपला विजा तिकडचा आहे. हालेलुया. इकडे फक्त त्याचा गौरव करण्यासाठी पाठवलंय. प्रेज द लॉर्ड. बाकीची कामं करायची नाही. आज आलोय आराधना करायला ते काम करणार आहे आपण. हालेलुया. प्रेज द लॉर्ड.
देवाला कसं गौरव देऊ नये, मी कसं थांबावं त्याची आराधना करण्यापासून कुठली शक्ती मला थांबवू नाही शकत. हर दुष्ट आत्म्याची बंधनं येशूच्या नावात मी दाबले दिल्या. तुझं गौरवामध्ये आनंद आहे, तुझ्या स्तुतीमध्ये मोकळे आहे. हालेलुया. मी तुझा आभार मानतो, माझा जीव पण तुझं गौरव, माझ्या जीवाला मी तुला धन्यवाद. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. होसाना. प्रभू येशू लागते की जय भाषा शब्दाने मी तुझी महिमा करतो. हालेलुया. तुझ्यापासून वेगळं होऊ नये प्रभू, कारण तुझ्यापासून वेगळं झाल्यास मला फळ नाही देता येणार. म्हणून मी समर्पण करते तुला, मी समर्पण करते. हालेलुया. थँक यू होली स्पिरिट. थँक यू लॉर्ड जीसस. थँक यू फादर. थँक यू मास्टर. वी वर्शिप, वी ऑनर यू. आपल्या हृदय आराधने सांगितलं देवाचं गौरव करत करा म्हणून माझ्या हृदयाच्या धडकनमध्ये तू पाहिजेस. सकाळी मी ज्यावेळेस डोळा उघडेल त्यावेळेस तुझी आठवण मला होते. माझ्या हर एक कामामध्ये दे बाबा मी तुला गौरव द्यावा अशी कृपा दया करतो. और इस वक्त हम हिंदी में बोलेंगे. अपनी आंखों को बंद करेंगे, हाथों को उठाएंगे और हिंदी में बोलेंगे. हे यहोवा, महिमा पराक्रम,
शोभा सामर्थ्य और वैभव तेरा ही है, क्योंकि आकाश और पृथ्वी में जो कुछ भी है वह तेरा ही है। यहोवा राज्य तेरा है और तू सबों के ऊपर मुख्य और महान ठहरा है। धन और महिमा तेरी ओर से मिलती है और तू सबों के ऊपर प्रभुता करता है। सामर्थ्य और पराक्रम तेरे ही हाथ में है और तू सब लोगों को बढ़ाना और बल देना तेरे हाथ में है। इसलिए अब है हमारे परमेश्वर, हम तेरा धन्यवाद करते हैं और तेरी महिमा युक्त नाम की स्तुति करते हैं। प्रभु तेरे वचन से आज हमसे बात कर, मैं तेरे वचन को और आमीन में स्वीकारता हूं। आमीन। परमेश्वर पिता, हम धन्यवाद देते हैं प्रभु जी, तेरी स्तुति और महिमा करते हैं प्रभु पिता। हमारे बीच में तू प्रभु जी उपस्थित है, तेरी उपस्थिति को हम महसूस करते हैं प्रभु जी। प्रभु जी तेरे वचन के द्वारा हमसे तू बात करेगा, हम धन्यवाद देते हैं प्रभु। हम तेरे पवित्र और सामर्थ्य नाम को ऊंचा उठाते हैं प्रभु। और प्रभु जी फिर से एक बार तेरे चरणों में आते हुए प्रभु जी हम सबको तेरे पवित्र हाथों में हम समर्पित करते हैं। हम प्रार्थना करते हैं प्रभु जी, हर एक जन प्रभु जी जो यहाँ पर उपस्थित है प्रभु जी, वो खाली हाथ नहीं जाएगा पिता। जो भी प्रार्थना के साथ और जो भी प्रभु जी आशा के साथ यहाँ पर प्रभु जी तू उनको लेकर आया है प्रभु जी, वो आशा और प्रार्थना पूरी की जाएगी प्रभु जी। हम धन्यवाद देते हैं पिता, तेरी सामर्थ्य उड़ेगा, तेरी पवित्र आत्मा के सामर्थ्य से प्रभु जी उनको तू छुएगा प्रभु। हम धन्यवाद देते हैं प्रभु, तेरी महिमा को प्रभु जी हम यहाँ पर प्रकट होता हुआ देखेंगे पिता। हर एक जन को तेरे पवित्र हाथों में सौंप देते, हर एक व्यक्ति की आत्माओं विचारों को तेरे हाथों में सौंप देते। तेरे वचन से हमसे बात कर पिता, जो तू बोलना चाहता है वो प्रभु तू प्रकट करने पाए सबसे। हमारी प्रार्थनाओं को सुना धन्यवाद, यीशु मसीह के नाम से मांगते हैं, आमीन। क्या मुझसे आपस से धन्यवाद असो मला तुमच्यामध्ये पुन्हा एकदा देवानी देवाचं वचन सांगण्यासाठी उभं केलं। परमेश्वर ने मौका दिया आपके बीच में वचन बांट पाऊं। या आपण वचनाकडे जाऊया। आज के वचन हम देखेंगे। आपण इथून पुढे काही आठवडे काही मूलभूत सिद्धांत जे ज्याला आत्मिक मूलभूत सिद्धांत म्हणतात त्या आत्मिक मूलभूत गोष्टी आपण पाहणार आहोत। इन आने वाले सप्ताह में हम जो मसीह के मूल सिद्धांत है, प्रिंसिपल से उनके बारे में हम सीखेंगे। काही गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील किंवा काही गोष्टी तुम्ही ऐकल्या पण नसतील कधी। कुछ बातें शायद आपने सुनी है, कुछ बातें नहीं सुनी है, पण निश्चित अर्थाने परमेश्वर त्या वचनाच्या द्वारे तुमच्याशी बोलेल। परमेश्वर निश्चित रूप से वचनों के द्वारा आप सबसे बात करेंगे आणि काही नवीन गोष्टी परमेश्वर पवित्र आत्म्याद्वारे आपल्याला शिकवणार आहे। और कुछ नई बातें परमेश्वर अपनी पवित्र आत्मा के द्वारा हमें सिखाने वाले हैं। आणि वेगवेगळे विषय आहेत, वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्यामध्ये अलग-अलग उनके विषय, अलग-अलग तरह की बातें हैं। वेगवेगळ्या प्रकारे कसा आपण आशीर्वाद मिळवणार आहोत, वेगवेगळ्या प्रकारे कशा आपल्या जीवनामध्ये आत्मिकतेमध्ये आपण कशी उन्नती करणार आहोत, त्या गोष्टी आहेत। उन बातें जैसे अलग-अलग रीति से हम अपने आत्मिक जीवन में कैसे बढ़ोतरी पाएंगे, आत्मिक जीवन में कैसे आशीषित होंगे, उन बातों के परमेश्वर के द्वारा बातों से हमसे बातें करेंगे। आज आपण एक आपल्या आत्मिक जीवनामध्ये असणारा सर्वात महत्त्वाचा भाग आहे, त्या भागाविषयी आपण पाहणार आहोत। आज हमारे आत्मिक जीवन में जो सबसे मूल हमारा भरोसा या मूल सिद्धांत है, उसके बारे में हम सीखने वाले हैं। ती गोष्ट है म्हणजे प्रार्थना। वो है प्रार्थना। प्रार्थना एक अशी गोष्ट आहे की जे तुमच्या आणि माझ्या जीवनाचा अविभाज्य असा घटक आहे। प्रार्थना एक ऐसी चीज है हमारे जीवन में जो हम उसे अलग नहीं कर सकते। या विषयी तुम्ही ह्याच्या अगोदर भरपूर काही ऐकलं असेल। इस विषय में इसके पहले आपने बहुत सारी बातें सुनी होंगी। तुम्हाला प्रार्थनेविषयी अधिक सांगण्याची गरज नाही असं स्वतः तुम्हाला असं वाटत असेल। आपको खुद को ऐसे लग रहा होगा कि प्रार्थना के बारे में आपको और जानने की जरूरत नहीं है। पण प्रार्थनेविषयी आपण पुष्कळ काही शिकायला हवं। पर प्रार्थना के विषय में हमें बहुत सारी चीजें और सीखनी है। कारण जितकं आपण शिकू तितकं आपण प्रार्थना करण्यासाठी आपण जास्त मजबूत असू। क्योंकि जितना ज्यादा हम सीखेंगे उतना प्रार्थना में और मजबूत हो जाएंगे। जर प्रार्थनेविषयी जास्त तुम्हाला माहिती नसेल, अगर प्रार्थना के बारे में आप बहुत ज्यादा जानकारी नहीं है, तर तुम्ही खूप त्याला लाईटली घ्या, तो उस चीज को आप बहुत कम में आंकेंगे। कारण त्याच्याविषयी जर गंभीर राहिला नाही, अगर उसके बारे में अगर आप गंभीर नहीं होंगे, तर शैतान तुमच्या जीवनातून प्रार्थना कधी काढून घेईल, तो शत्रु आपके जीवन से
प्रार्थना कधी काढून घेईल जब उस प्रार्थना को निकालेगा हे तुम्हाला सुद्धा कळणार आपको भी पता नहीं चलेगा. आणि म्हणून प्रार्थनेविषयी आपण ऐकलं पाहिजे. इसलिए प्रार्थना के बारे में सुनना हमें जरूरी है. आणि ऐकल्याने आपण जास्तीत जास्त प्रार्थना करण्यासाठी उत्साही बनतो. और ज्यादा जितना हम सुनेंगे उतना हम प्रार्थना करने में बहुत सहज होते हैं. प्रेरितांची कृत्याचा 3रा अध्याय. आज हम पढ़ेंगे प्रेरितों के कार्य. याचं पहिलं वचन. प्रेरितांची कृत्याचा 3रा अध्याय याचं पहिलं वचन आहे. आणि त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, पेत्र व योहान हे 3ऱ्या प्रहरी प्रार्थनेच्या वेळेस वरती मंदिरात जात होते. प्रेरितों के कार्य 3रा अध्याय पहला वचन में पढ़ता हूँ. पत्रस और यूहन्ना तीसरे प्रहर प्रार्थना के समय मंदिर में जा रहे थे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी पेत्र योहान हे येशू ख्रिस्ताचे शिष्य आहेत आणि ते प्रार्थनेच्या वेळेस कुठे जात होते? मंदिरात जात होते. यहाँ पर पत्रस और यूहन्ना जो यीशु मसीह के चेले थे वो प्रार्थना के लिए मंदिर में जा रहे हैं. त्या ठिकाणी एक शब्द आहे प्रार्थनेच्या वेळेस. वहाँ पर लिखा गया प्रार्थना के समय. प्रार्थनेची वेळेवरती काय केलेलं त्या ठिकाणी फोकस केलं गेलं. वहाँ पर प्रार्थना के समय के बारे में विशेष ध्यान दिया गया है. प्रार्थनेचा एक सर्वात मूलभूत अशा प्रकारचा सिद्धांत आहे की प्रार्थनेचं आपलं एक फिक्स टाइमिंग पाहिजे. अगर प्रार्थना का एक मूल सिद्धांत अगर हम सीखना चाहते हैं तो प्रार्थना के एक सही समय होना जरूरी है. जर प्रार्थनेचं एक फिक्स टाइमिंग नसेल, अगर प्रार्थना का आपका हर दिन का एक फिक्स समय अगर नहीं ठरलेली वेळ नसेल, अगर वो आपने समय को नहीं ठहराया है, तर तुमची प्रार्थना खूप लवकर बंद पडणार. शायद आपकी प्रार्थना बहुत जल्दी बंद हो जाए. कारण प्रार्थना जर फिक्स टाइमिंगला केली गेली नाही तर तुम्ही त्याच्याविषयी जास्त गंभीर नाही हे सिद्ध होतं. अगर प्रार्थना अगर आप हर दिन उसी समय सही रीति से नहीं करेंगे तो शायद ये आपको दर्शाता है कि प्रार्थना के विषय में आप गंभीर नहीं. बायबलमध्ये पुष्कळ लोकांच्या विषयी तुम्ही जर अगदी आदमापासून सुरुवात केली तर नोहापर्यंत, अब्रामापर्यंत, मोशे, त्याच्यानंतर दावीद असेल, शलोमोन असेल, त्याच्यानंतर अजून पुष्कळ दानियेलापर्यंत आणि शिष्यांच्या पर्यंत या सगळ्यांच्या मध्ये एक कॉमन गोष्ट आहे की ते प्रत्येक व्यक्ती जो प्रार्थना करणारा होता त्याचा इकडे फिक्स टाइमिंग होता. अगर पवित्र शास्त्र में देखेंगे आदम से लेकर नूह तक, अब्राहम से लेकर अगर हम पुराने नियम में दानियल तक देखेंगे और नए नियम में चेले भी थे. अगर इस बात का हम ध्यान रखेंगे हर एक जो लोग थे ये थे उनका प्रार्थना का एक चुना हुआ समय था. प्रत्येक जण काही पहाटेचं कोणी जण प्रार्थना करत होते, काही जण पहिल्या प्रहरी प्रार्थना करत होते, कोणी जण दुसऱ्या प्रहरी प्रार्थना करत होते, काही जण रात्रीचं प्रार्थना करत होते, काही जण अगदी सगळेजण झोपलेले असताना प्रार्थना करत होते. पण प्रार्थनेच्या फिक्स टाइमिंगला प्रार्थना करत होते. ये जो लोग थे वो प्रार्थना को उनका समय था. कुछ भोर में प्रार्थना करते, कुछ पहले दूसरे प्रहर में प्रार्थना करते थे, कुछ ऐसे थे जब बाकी सब लोग सोते थे तब वो प्रार्थना करते थे, पर उनका एक चुना हुआ सही समय था. ज्याचं फिक्स टाइमिंग नाही त्याची प्रार्थना लवकर बंद पडते. ज्याचं फिक्स टाइमिंग नाही त्याची प्रार्थना लवकर बंद पडते. जिसका एक तय समय नहीं होता उसकी प्रार्थना बहुत जल्दी बंद होती है. कारण प्रार्थना मध्ये आपण गंभीर नाही किंवा आपण प्रार्थनेविषयी जास्त कॉन्शियस नाही अशा प्रकारे आपल्याला भासवते ती गोष्ट. क्योंकि प्रार्थना के प्रति हम बहुत ज्यादा गंभीर नहीं, हम अपने आप में सचेत नहीं, इसी बात को वो दर्शाता है. कारण जर तुम्ही सावध असाल, जर तुम्ही त्या प्रार्थनेच्या टाइमिंगला फिक्स केला असेल किंवा देवासोबत काही वेळ ठरवून घेतले असेल तर तुम्ही त्याच्याविषयी जास्त गंभीर आहात. अगर आपने परमेश्वर के प्रति अगर आप गंभीर हैं तो आपको ये है कि आपका प्रार्थना का तय समय है और उस समय आप पूर्ण रीति प्रार्थना में देते हैं. पेत्र आणि योहान हे दोघं जण प्रार्थनेच्या वेळेस म्हणजे काही लोक त्या ठिकाणी येऊन मंदिरामध्ये एकत्र प्रार्थना करत होते. पत्रस और यूहन्ना का जब समय के बारे में बताया जाता है तो वहाँ उस आराधनालय में पहले से कुछ लोग वहाँ पहुँच गए. त्याला शलोमोनाची देवडी म्हणतात की त्या ठिकाणी एकत्र यायचे. सुलेमान राजा का वो मंदिर कहा जाता है जहाँ पर लोग प्रार्थना के लिए इकट्ठा होते हैं. आणि त्या ठिकाणी एकत्र येऊन ते देवाचा गौरव करत होते आणि प्रार्थना करत होते. वहाँ पर लोग एक आकर परमेश्वर की महिमा कर रहे थे, दुआ कर रहे थे. प्रेरितांची कृत्याचा 10वा अध्याय 9 वचन वाचलं तुम्ही तर त्या ठिकाणी सुद्धा पेत्र प्रार्थनेच्या वेळेस वरती गेलेला आपल्याला पाहायला मिळतं. अगर प्रेरितों के कार्य 10वां अध्याय 9वां वचन देखेंगे वहाँ पर लिखा है, दूसरे दिन जब वे चलते चलते नगर के पास पहुंचे तो दोपहर के निकट पतरस छत पर प्रार्थना करने चढ़ा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळतं की ते दुसऱ्या दिवशी वाटेवर असता गावाजवळ येत असता 2 प्रहराच्या सुमारास पेत्र प्रार्थना कराव्यास धाब्यावर गेला.
यहाँ पर हम देखते हैं कि दूसरे प्रहर दोपहर के निकट पतरस छत पर प्रार्थना करने गए. म्हणजे प्रार्थनेचा पेत्राचा एक टायमिंग होता. दुसऱ्या प्रहरी असेल किंवा तिसऱ्या प्रहरी असेल, या टायमिंगला तो काय करत होता? देवाजवळ विनंती करत होता, प्रार्थना करत होता. मतलब पतरस का एक समय तय समय था जब वो दूसरा प्रहर हो सकता है या तीसरा प्रहर, वहां पर वो परमेश्वर की प्रार्थना करता है. आणि त्या ठिकाणी आपल्याला वाचायला मिळतं की तो जेवणाची अजून तयारी होत आहे तोपर्यंत पेत्र प्रार्थना करत होता. वहां पर हम देखते हैं कि जब खाने की तैयारी हो रही थी उस समय पतरस प्रार्थना कर रहा है. आणि त्याचं देहभान सुटलं असं लिहिलंय. और वहां पर लिखा है कि वो अपने आप में नहीं, उसका देहभान छूट गया. आणि त्याला एक दृष्टांत झाला. और उस समय परमेश्वर ने दृष्टांत उन्हें दिखाया. प्रार्थनेचं फिक्स टायमिंग असणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी घडतात. जिस व्यक्ति के जीवन में प्रार्थना का तय समय होता है उनके जीवन में ऐसी अद्भुत बातें. प्रार्थनेचं एक नियोजन असलं पाहिजे. प्रार्थना का आपके सही तरह से उसका नियोजन होना जरूरी है. मग कदाचित तुम्ही 15 मिनिट प्रार्थना करत असाल, 20 मिनिट करत असाल अथवा अर्धा तास करत असाल. आप 15 मिनिट 20 मिनिट या आधा घंटा प्रार्थना करते हैं, पण तुमचं एक फिक्स टायमिंग असलं पाहिजे की जे देवासोबत तुम्ही ठरवून घेतलेलं आहे. वो आपने परमेश्वर के साथ तय किया हुआ ऐसा एक तय समय होना चाहिए. बऱ्याच वेळेस लोक अशा प्रकारचं फिक्स टायमिंग ठरवत नाही. कई बार लोग ऐसा एक समय नहीं खेलते जब उन्हें परमेश्वर के साथ वो समय देना. बरेच विश्वासणारे मला ठाऊक आहेत की त्यांनी महिनाभर आठवडाभर परमेश्वरासोबत कोणत्याही प्रकारची वाच्यता केलेली नाही. कई ऐसे विश्वासी उन्होंने कई हफ्ते या महीनों तक परमेश्वर से किसी तरह का उन्होंने वार्तालाप नहीं किया. कारण का त्यांच्या जीवनामध्ये प्रार्थनेचं अशा प्रकारचं फिक्स टायमिंग नाहीये. क्योंकि उन्होंने अपने जीवन में प्रार्थना के लिए एक सही समय तुम्ही नहीं ठहराया. देवासोबत अशा प्रकारचं नियोजन केलं पाहिजे. आपको परमेश्वर के साथ इस तरह से एक प्लानिंग करना जरूरी है. जर असं काही नसेल तर आजच देवाजवळ जा. अगर आपने अब तक नहीं किया तो आज ही परमेश्वर के पास कदाचित तुम्ही जाइए. दिवसभर काम करत असाल आप शायद दिन भर कार्य कर रहे हैं, आणि कदाचित तुम्ही खूप बिझी असाल दिवसातले 12 तास. आप शायद दिन के 12 घंटे व्यस्त हैं, पण रात्रीच्या वेळेस का असेना, पण किंवा सकाळी पहाटे असेना, पण तुमचं एक फिक्स टायमिंग पाहिजे की ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करणार आहात. अगर आपका ऐसा व्यस्त दिन का समय तो या तो भोर के समय या रात में आपका एक सही एक तय समय होना जरूरी है. कदाचित रात्री किंवा सकाळी तुम्हाला वेळ मिळत नसेल तर दुपारी असलं पाहिजे. अगर आपको सुबह या शाम को समय, रात को समय नहीं मिला तो दोपहर के समय आप ये समय तय कर सकते जो हैं. प्रार्थनेसाठी समर्पित असतो तो देवासाठी वेळ काढतोच काढतो. जो परमेश्वर के प्रार्थना के प्रति समय, परमेश्वर के प्रति समर्पित है वो प्रार्थना के लिए समय निकालते जो हैं. देवाप्रती विश्वास योग्य नाही किंवा देवासोबत ज्याचं काही नातं नाहीये, देवासोबत कुठल्याही प्रकारे तो देवासोबत अशा प्रकारचं संभाषण करू इच्छित नाही, तो कधीही वेळ काढत नाही. जो परमेश्वर के प्रति विश्वास योग्य नहीं है या वो परमेश्वर के प्रति समर्पित नहीं है वो कभी भी प्रार्थना के समय नहीं निकालेंगे. आपण अशा पिढीतून आलेलो आहोत किंवा अशा ठिकाणी आपण राहतो की ज्या ठिकाणी नमस्कार करण्याशिवाय प्रार्थनेला वेळ द्यायला जास्त महत्त्व दिलं जात नाही. हम ऐसे एक पीढ़ी से आए जहाँ पर हमें सिर्फ नमस्कार है, हमें सिर्फ हाय हेलो करना है, उसके अलावा हमारे पास समय नहीं है. केवळ आपल्याला शिकवलं गेलेलं आहे की आपण नमस्कार करायचा आणि धन्यवाद द्यायचा, बस संपला विषय, बाकीचं काही करायचं नाही. हमें इतना ही सीखा है कि हम परमेश्वर को प्रणाम करें, धन्यवाद दें और खत्म हो. पण बायबल आपल्याला केवळ इतकं काम सांगत नाही. पर परमेश्वर का जो पवित्र शास्त्र है हमें इतना ही नहीं सिखाता. केवळ नमस्कार करण्याने तुमच्या जीवनात अद्भुत गोष्टी होणार नाही. सिर्फ परमेश्वर को प्रणाम करने से आपकी केवळ चप्पल काढल्याने डोकं डोळे बंद केले आणि एका सेकंदासाठी हो धन्यवाद देवा असं म्हटलं तर देव असं काही करणार नाही जे तुम्हाला अपेक्षित आहे. सिर्फ आंखें बंद करके आप परमेश्वर को धन्यवाद दें कुछ सेकंड के लिए तो परमेश्वर वो बातों को नहीं करेंगे जिसकी आप परमेश्वर से अपेक्षा करते हैं. पण आजूबाजूची लोक मात्र सगळं तसंच करत आहेत. पर आप आज देखेंगे आज सब लोग यही बातें कर रहे हैं. बायबल मध्ये मात्र ह्या गोष्टी नाहीयेत, लक्षात घ्या. पवित्र शास्त्र में ऐसा नहीं है. बायबल मध्ये रात्रभर प्रार्थना करणारी माणसं, पवित्र शास्त्र में पूरी रात भर प्रार्थना करने वाले बायबल लोगों के मध्ये बारे में 3 तास प्रार्थना करणारी माणसं आहेत. 3 घंटे प्रार्थना करने वाले बायबल लोगों के मध्ये बारे में दिवसातून लिखा 3 है. वेळा प्रार्थना करणारी माणसं आहेत. दिन के 3 बार प्रार्थना करने वाले व्यक्ति के बारे में पवित्र शास्त्र में लिखा है. बायबल मध्ये कंटिन्युअस पणे 40 दिवस प्रार्थना करणारी माणसं आहेत. पवित्र शास्त्र में लिखा है कि जो लोग 40 दिन तक निरंतर प्रार्थना करते थे, हे प्रार्थना करणारी माणसं एका सेकंदासाठी नमस्कार करणारे नव्हते. ये लोग 1 सेकंड के लिए प्रार्थना करने वाले लोग बऱ्याच नहीं जणांना मी थे. इथून जाताना असं करताना पाहतो, रस्त्यावरून जाताना. कई सारे लोगों को यहाँ पर मैं देखता हूँ इस तरह से वो कुछ काही करते जण हैं. गाडीवरून जाताना पण असं करतात. कुछ लोग गाड़ी पर जाते हुए भी ऐसा कुछ करते एवढ्याने हैं. देव प्रसन्न होत नाही. इससे परमेश्वर प्रसन्न नहीं होते. कदाचित तुम्ही अशा पिढीतून आलेला आहात की ज्या ठिकाणी असंच केलं जातं, फक्त याच्या पलीकडे काही केलं जात नाही. आप ऐसे पीढ़ी से आए जहाँ पर इतना ही होता है बट इससे ये काफी नहीं है. पण बायबल मात्र वेळ द्यायला सांगतं. पर परमेश्वर का जो पवित्र शास्त्र है वो समय के बारे में बात करता कदाचित है. 15 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिट, कमीत कमी 15 मिनिट. 10 मिनट या 15 मिनट, कम से कम 15 मिनट आपको नवीन देना है. विश्वासाला 15 मिनिट दिला पाहिजे. जो नया विश्वासी वो कम से कम 15 मिनट देना बायबल तर है. आपल्याला 1 तास सांगतो. पवित्र शास्त्र आपको 1 घंटे के बारे में बात 1 करता है. तास, हालेलुया. 1 घंटा, हालेलुया. कमीत कमी एक तास.
कम से कम 1 घंटा में देना है। पण 1 तास वेळ देण्यासाठी 1 घंटा समय देने के लिए 15 मिनिटापासून सुरुवात करावी लागते. शुरुआत में 15 मिनट से करनी आणि है। म्हणून सुरुवात करण्यासाठी आजच दिवस आहे की ज्या दिवशी तुम्ही सुरुवात करायला हवी. शुरुआत करें तो आपको आज से ही करनी है। नमस्काराच्या आणि एका सेकंदासाठी धन्यवाद म्हणण्याच्या त्या प्रथेतून बाहेर या. सिर्फ प्रणाम करना, सिर्फ धन्यवाद देने वाला हम लोगों ने जो हमारी प्रथा है उससे हमें बाहर निकल. काही जणांची केवळ जेवणाचीच प्रार्थना शिल्लक राहिलेली असते. कुछ लोगों की सिर्फ खाने तक ही प्रार्थना सीमित. काही तर जेवणासाठी सुद्धा थँक्यू जीसस म्हणजे एवढंच म्हणतात, पण बाकी काय म्हणत नाही. कई सारे लोग खाने के लिए सिर्फ धन्यवाद कहते हैं, बस हो गया. प्रार्थना म्हणजे देवासोबत तुमचं रिलेशन नाही. इसका मतलब परमेश्वर के साथ आपका रिश्ता नहीं है. देवासोबत जर नाता असेल तर तुम्ही प्रार्थना करायला फिक्स टायमिंग करा. अगर परमेश्वर के साथ आपका गहरा रिश्ता है तो प्रार्थना के लिए भी आपको एक तय समय देना है. देवासोबत नातं घट्ट करा. परमेश्वर के साथ अपने रिश्ते को और मजबूत कीजिए. त्याच्यासोबत बोला. परमेश्वर के साथ बात कीजिए. देवाला म्हणा की प्रभूजी मला कोणती तू वेळ सांगितलीस त्यावेळेस मी प्रार्थना करायला तयार आहे. परमेश्वर से कहिए कि प्रभु जब आपने मुझसे कहा उस समय प्रार्थना करने के मैं तैयार हूं. आणि म्हणून प्रार्थनेची वेळ असायला हवी. इसलिए प्रार्थना का तय समय होना जरूरी है. ज्या जीवनामध्ये प्रार्थनेची वेळ ठरलेली नाही त्या जीवनातलं काम विसरून जा, तो देवासोबत कोणतेही नातं तयार करू शकत नाही. जिसने परमेश्वर के साथ प्रार्थना के लिए समय नहीं चुना है वो परमेश्वर के साथ कभी भी अपने रिश्ते को बना नहीं पाएगा. म्हणून प्रार्थनेचा सिद्धांत आहे प्रार्थनेची वेळ फिक्स पाहिजे. इसलिए जो मूलभूत सिद्धांत है प्रार्थना का, आपको प्रार्थना के लिए तय समय होना जरूरी है. तुमच्या चॉईस नुसार, तुमच्या कामाच्या पद्धतीनुसार तुम्ही तुमच्या जीवन शैलीनुसार कोणतीही वेळ ठरवू शकता. वो आपके दिनचर्या के अनुसार या आपका जो जीवन शैली, आपका जो रोजमर्रा की जिंदगी उसके अनुसार भी आप उसे तय कर सकते हैं. जास्तीत जास्त ती वेळ जास्त करून रात्री किंवा पहाटे असायला हवी. ज्यादातर वो समय आप भोर के समय दीजिए या देर रात में दीजिए. कारण का यावेळेस आपण जास्त करून फ्री असतो. मोबाईल, मित्रमंडळी, नातेवाईक, स्वयंपाक आणि इतर कामाचं टेन्शन आणि अशा बऱ्याच गोष्टीपासून आपण फ्री असतो त्यावेळेस. वो एक ऐसा समय होता है वहां पर हमारा फोन, हमारा परिवार, हमारे जो दिन के कार्यक्रम है उस सब से हम थोड़े रूप से आजाद हो चुके होते आणि हैं. म्हणून त्यावेळेस ती प्रार्थना असली पाहिजे. इसलिए आपका वो समय प्रार्थना के लिए देना चाहिए. तुमच्या वेळेनुसार तुम्ही प्रार्थनेची वेळ फिक्स करा. आप अपने समय के अनुसार प्रार्थना के आजच प्रभूजवळ जा. आज ही परमेश्वर के पास जाइए आणि प्रार्थनेची वेळ फिक्स करा. और प्रार्थना का समय फिक्स. ज्यांनी वेळ फिक्स केले नाही त्यांच्या जीवनामध्ये ते देवापासून लांब गेलेले मला दिसतात. जिन्होंने समय नहीं तय किया है मैं देख पा रहा हूं कि वो परमेश्वर से दूर कारण जे 10 वर्षापासून विश्वासात होते पण प्रार्थनेची वेळ त्यांची फिक्स नसल्यामुळं किंवा प्रार्थनेविषयी ते गंभीरच नसल्यामुळं ते आज त्यांना प्रार्थना, बायबल वाचन किंवा इथं बसणं सुद्धा त्यांना बोर वाटतं. कई सारे लोग 10 साल से परमेश्वर के विश्वास में है बट क्योंकि उन्होंने प्रार्थना का समय तय नहीं किया है इसलिए वो यहाँ पर भी बैठकर वो परमेश्वर से वो रिश्ता नहीं बना पा रहे हैं. आणि म्हणून प्रार्थनेची वेळ फिक्स करा. इसलिए प्रार्थना के तय समय आप अभी फिक्स कीजिए. दूसरी बात, तुम्हाला प्रार्थना करण्यासाठी किंमत मोजावी लागेल. प्रार्थना करने के लिए आपको कुछ कीमत चुकानी पड़ेगी. दानियेलचं पुस्तक याचा 6वा अध्याय 10वे वचन. दानियल की किताब 6वां अध्याय उसका 5वां वचन. क्षमा कीजिए 10वां वचन. आणि या ठिकाणी असं लिहिलं या परमानावर सही झाली आहे असे दानियेलने ऐकले तेव्हा तो आपल्या घरी गेला. त्याच्या खोलीतल्या खिडक्या यरूशलेमच्या दिशेने असून उघड्या होत्या. त्याने आपल्या नित्यक्रमाप्रमाणे दिवसातून 3दा गुडघे टेकून प्रार्थना केली व आपल्या देवाचा धन्यवाद केला. दानियल 6:10वां वचन पढ़ता हूं मैं. जब दानियल को मालूम हुआ कि उस पत्र पर हस्ताक्षर किया गया है तब वह अपने घर में गया जिसकी ऊपरी कोठरी की खिड़कियां यरूशलेम की ओर खुली रहती थी और अपनी रीति के अनुसार जैसा वह दिन में 3 बार अपने परमेश्वर के सामने घुटने टेककर प्रार्थना और धन्यवाद करता था वैसा ही तब भी करता रहा. या ठिकाणी परिस्थिती समजून घ्या. यहाँ की जो हालात है उसे हम समझ लेते हैं. एक राजाचं फरमान निघालेलं आहे. एक राजा ने ऐसा एक पत्र निकाला है आणि त्या फरमानावर असं लिहिलंय की राजा व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही देवाची 30 दिवसापर्यंत आराधना करायची नाही. उसमें ऐसा लिखा है कि उस राजा को छोड़ और किसी परमेश्वर की आपको आराधना नहीं करनी है 30 दिन तक. असं फरमान निघाल्यानंतर दानियल काय करत माहिती आहे. दानियल आपल्या रोजच्या नित्यक्रम त्याचा नित्यक्रम होता 3 दिवसातून 3 वेळा प्रार्थना करायची. जो दानियल थे उनका ये हर दिन की दिनचर्या थी कि दिन में वो 3 बार प्रार्थना करते थे. आणि दानियल हा एक अधिकारी होता राजाच्या दरबारामध्ये. दानियल था वो राजा के दरबार में बहुत ऊंचे पद पे वो अधिकारी थे. बाकीच्या अधिकाऱ्यांनी असं एक त्याच्याविषयी एक निमित्त काढलं की दानियल आपली प्रार्थना करणं सोडणार नाही आणि म्हणून त्याच्या विरुद्ध आपण काय काढूया असं एक फरमान काढू की दानियल प्रार्थना करत असताना त्याला काय होईल शिक्षा होईल.
बाकी के जो दरबारी लोग थे जो ऊंचे पद पे थे, उन्होंने दानियल के खिलाफ जाने के लिए कि वो अपनी प्रार्थना को छोड़ दे, इसलिए उन्होंने इस तरह से राजा से एक पत्र निकाला जिसमें लिखा था कि राजा को छोड़ो और किसी परमेश्वर की कोई 30 दिन तक आराधना नहीं करेगा। आणि दानियेलला चांगल्या प्रकारे ठाऊक होतं की मी प्रार्थना केल्याने मला शिक्षा होणार आहे। दानियल को अच्छी तरह से मालूम था कि अगर मैं प्रार्थना करूंगा तो मुझे उसके लिए बहुत बड़ा दंड मिलेगा, मला सिंहाच्या गुहेत टाकलं जाणार आहे, शायद वो शेर की गुफा में डाला जाएगा। राजाची इच्छा नसून सुद्धा, राजा की इच्छा नहीं थी तरी सुद्धा त्याला सिंहाच्या गुहेत टाकण्यात आलं, फिर भी राजा की इच्छा के विरुद्ध दानियल को उस सिंह की गुफा में डाला गया, कारण राजाचं फरमान होतं की राजा व्यतिरिक्त दुसऱ्या कोणाचीही आराधना करायची क्योंकि नाही, राजा का खुद का एक पत्र था कि उसको छोड़ और किसी की भी आराधना कोई, आणि त्या फरमानामुळे दानियेलला सिंहाच्या गुहेत टाकण्यात आलं। उस पत्र की वजह से दानियल को सिंह की गुफा में डाला गया। दानियेलाचा दुसरा कोणताही गुन्हा केलेला नव्हता, दानियल ने और कोई गुनाह किया नहीं था, केवळ आणि केवळ प्रार्थनेमुळे त्याला ही किंमत मोजावी लागली। सिर्फ प्रार्थना की वजह से उन्हें इस कीमत चुकानी पड़ी। प्रार्थना करत असताना तुम्हाला किंमत मोजावी लागेल बरं, अगर आप प्रार्थना करेंगे तो उसकी कीमत आपको चुकानी कारण पड़ेगी। किमती विना प्रार्थना जर करत असाल तुम्ही तर ती प्रार्थना नाही होऊ शकत। अगर बिना किसी कीमत के अगर आप प्रार्थना करें तो उस प्रार्थना को कोई मतलब नहीं। प्रार्थनेसाठी तुम्हाला उपवास करावा लागेल, प्रार्थना के शायद आपको उपवास करना, प्रार्थनेसाठी झोपेचा त्याग करावा लागेल, आपको अपनी शायद नींद का त्याग करना, आरामाचा त्याग करावा लागेल, आप शायद आराम नहीं कर पाएंगे, प्रार्थनेसाठी कदाचित तुम्हाला एखाद्या नातेवाईकाला दूर बाजूला करावं लागेल, शायद प्रार्थना के लिए अपने किसी आपके रिश्तेदार को दूर करना पड़ेगा, कदाचित उपाशी राहावं लागेल, शायद आपको भूखे रहना पड़ेगा, कामावरून सुट्टी घ्यावी लागेल, आपको अपने कार्य से छुट्टी लेनी पड़ेगी, गावाला जाणं टाळावं लागेल, आपको शायद अपने गांव नहीं जा पाएंगे, फिरायला जाणं टाळावं आप लागेल, शायद घूमने नहीं जा पाएंगे। काहीतरी अशी किंमत जी प्रार्थनेसाठी तुम्हाला मोजावी लागेल, कुछ ना कुछ कीमत आपको प्रार्थना के लिए चुकानी कारण पड़ेगी, किमतीशिवाय प्रार्थना केली जात नाही, क्योंकि बिना कीमत के प्रार्थना नहीं हो सकती। नमस्काराला किंमत नाही मोजावी लागत, आप सिर्फ प्रणाम करते हैं उसके लिए कोई कीमत नहीं, केवळ एका सेकंदासाठी हात जोडण्याला किंमत मोजावी लागत नाही, कुछ क्षणों के लिए हाथ जोड़ने ते सहज सोप्या पद्धतीने करता येते, वो आराम से हो सकता है। पण एक तास बसायचं तर किंमत मोजावी लागते, अगर आपको 1 घंटा बैठने तो आपको कीमत चुकानी पड़ेगी, एक तास बसण्यासाठी तुम्हाला धीर गंभीरपणे बसावं लागतं, 1 घंटा बैठने के लिए आपको गंभीर होना मोबाईल चाहिए, बंद करावा आपको लागतो, अपने फोन को बंद करना पड़ेगा, तुम्हाला कुठलाही फोन रिसीव्ह करता येत आप नाही, किसी फोन को रिसीव नहीं कर सकते, तुम्हाला कदाचित नाश्त्याची वेळ तुमची लांबू शकते, आपका शायद खाने का समय बढ़ सकता है, जेवणाची वेळ लांबू शकते, आप शायद खाने का समय नहीं ले तुम्हाला झोप पाएंगे, आली असताना तुम्ही तोंडावर पाणी मारून त्या ठिकाणी बसावं लागेल, शायद आपको नींद आएगी तो भी आपको पानी मारकर जगते घरातले रहना है। लोक म्हणतील काय हा रोजच प्रार्थना करतो, काहीतरी लोक तुम्हाला विरोध करतील, घरातले त्या सगळ्या विरोधाला तुम्हाला सहन करावं लागेल, घर के लोग या और लोग भी आपको विरोध करेंगे, उसको आणि भी आपको त्या सहना है, किमतीचं मूल्य हे असेल की तुम्ही 1 तास प्रार्थना करा, और उस कीमत चुका कर आप घंटे प्रार्थना कर पाएंगे। दानियेलला आपल्या जीवाची किंमत मोजावी लागली, दानियल को अपने जान की कीमत देनी पड़ी। इतकी मोठी किंमत आताच्या लोकांना मोजावी लागत नाही, आजकल के लोगों को इतनी बड़ी कीमत नहीं चुकानी पड़ी। प्रार्थना केल्यामुळे कदाचित त्याला मृत्यू आला असता, प्रार्थना करने की वजह से शायद वो मर भी सकते थे, तो सिंहांनी त्याला फाडून टाकला असतं, शायद शेरों ने मार दिया होता, पण त्याला ठाऊक होतं उन्हें मालूम था की जो देव, ज्या देवाची मी रोज प्रार्थना करतो, जिस परमेश्वर की मैं हर दिन आराधना करता तो हूँ, देव मला गुहेमध्ये मरू देणार वो नाही, परमेश्वर मुझे उस गुफा में मरने नहीं तो देगा। विश्वास केवळ त्यालाच नव्हता, वो विश्वास सिर्फ उन्हें नहीं था, राजाला सुद्धा तो विश्वास होता की दानियल मरणार नाही, राजा को भी विश्वास था कि दानियल नहीं आणि मरेंगे, म्हणून सिंहाच्या गुहेत पाठवत असताना राजा त्याला म्हणाला की तुझा देव तुझं संरक्षण करेल, इसलिए जब सिंह की गुफा में उसे डाला जाता ज्या था, देवाचं तू प्रार्थना करतोस जिस परमेश्वर की आप आराधना तो करते हो, देव तुला सिंहाच्या गुहेतून जिवंत बाहेर काढेल, वो परमेश्वर आपको सिंह की गुफा से आपको आजाद करा के जिंदा वापस लेके आएगा। म्हणून तर रात्रभर दानियल सिंहाच्या गुहेत राहिल्यानंतर सकाळी उठवण्यासाठी प्रथम राजा सिंहाच्या त्या गुहेच्या तोंडाशी आले, इसलिए रात भर जब दानियल सिंह की गुफा में थे तो सबसे भोर के समय राजा उन्हें बुलाने, राजा त्या ठिकाणी म्हणतो दानियेला तू जिवंत आहेस काय, राजा वहां पर आकर दानियल से पूछे कि आप जिंदा हो, दानियल आतून आवाज देतो हो राजा मी और जिवंत, दानियल अंदर से कहते कि हाँ मैं जिंदा हूँ। इतकी मोठी किंमत दानियेला चुकवावी लागली, इतनी बड़ी कीमत दानियल को चुकानी पड़ी, कदाचित एवढी मोठी किंमत तुम्हाला चुकवावी लागणार, शायद इतनी बड़ी कीमत आपको और मुझे नहीं चुकानी है। छोट्याशा किमती सुद्धा लोक चुकवत नाहीत बरं, छोटी सी कीमत है वो भी आज लोग नहीं देना लोक चाहते, पावसाला घाबरतात लोग बारिश से डर जाते हैं, आणि कामावरून सुट्टी त्याला मिळत नाही, अब छुट्टी शायद उन्हें नहीं तेव्हा जर मिलती, माझ्या गाडीत पेट्रोल नाहीये, कई बार कहते हैं मेरी गाड़ी में पेट्रोल चालत नहीं है, जाण्यासाठी मला वेळ नाहीये चलने के लिए मेरे पास समय नहीं है, आणि शक्ती नाहीये, मेरे पास उतना बल नहीं है, झोप नाही, झोप मला कंट्रोल होत नाही, मुझे नींद काफी नहीं मिल आणि रही है, भूक मला कंट्रोल होत नाही, शायद मैं भूखा नहीं रह सकता, सकाळी अलार्म व्यवस्थित वाजत नाही, शायद सुबह मेरा अलार्म नहीं बजा, आणि मी कुठल्याही आरामाचा त्याग नाही करू शकत, मैं अपने आराम से कीमत नहीं
नहीं चुका सकता। आणि ते किंमत न चुकल्यामुळे प्रार्थनाच नाही करत. और ये कीमत ना चुकाने की वजह से आप प्रार्थना नहीं करते। किंमत चुकवावी लागते. आपको कीमत चुकाना जरूरी है। प्रार्थना करण्यासाठी किंमत द्यावी लागते. प्रार्थना के लिए आपको कीमत देना जरूरी है। बऱ्याच गोष्टी लोकांचा गैरसमज झालेला आहे की येशू ख्रिस्तामध्ये सगळं काही फ्री मध्ये आहे. कई सारे लोगों को ये गलत ऐसे उनके विचार है कि यीशु मसीह में हर एक चीज मुफ्त में मिलती है. पण कृपा कधी करणार नाही आणि कृपा कधी करेल हे देवाने बायबलमध्ये बऱ्याच वेळा स्पष्ट केलेलं आहे. लेकिन परमेश्वर ने पवित्र शास्त्र में बहुत कई बार ऐसे लिखा है कि कब वो किसी पे कृपा करेंगे और वो किसी के ऊपर कृपा नहीं करेंगे. आणि मग प्रार्थनेसाठी काहीतरी किंमत द्यावी लागेल. इसलिए प्रार्थना के लिए कुछ कीमत चुकाना. कुठल्याही धार्मिक जीवनासाठी किंमत द्यावी लागते. किसी भी धार्मिक जीवन के लिए आपको कीमत चुकाना जरूरी है. जर धार्मिक जीवनासाठी किंमत द्यावी लागत नसेल, अगर आपके धार्मिक जीवन के लिए अगर आप कीमत नहीं चुका रहे तर लक्षात ठेवा ते तुमचं काम धार्मिक नाहीयेच म्हणून. तो आप ये समझे कि वो आपका कार्य धार्मिक है ही आणि नहीं. म्हणून प्रार्थना करण्यासाठी तुम्हाला किंमत द्यावी लागेल. इसलिए प्रार्थना करने के लिए आपको कीमत दानिएलला किंमत मोजावी लागली. दानिएल ने वो कीमत चुकाई. प्रार्थनेमुळे कदाचित मित्र दुरावतील. प्रार्थना के लिए शायद आपके दोस्त आपसे कदाचित तुमचे नातेवाईक अथवा कोणता तरी व्यक्ती असा तुमच्यापासून दूर जाईल. शायद आपके रिश्तेदार कोई व्यक्ति आपसे पण दूर. प्रार्थनेसाठी तुम्ही किंमत जर बोला तर देव तुम्हाला कधी सोडून जाणार नाही. अगर आप प्रार्थना के लिए अपने को कीमत चुकाएंगे तो परमेश्वर आपको कभी प्रार्थनेसाठी जर किंमत मोजाल तर दानिएलासारखं संरक्षण तुमच्यासोबत असेल. प्रार्थना के लिए अगर आप कीमत चुकाओगे तो दानिएल के समान आपको वो सुरक्षा मिलेगी. कारण किंमत मोजणं हे देवाला चांगल्या प्रकारे ठाऊक होतं की दानिएलने किंमत मोजलेली आहे. क्योंकि कीमत चुकाने परमेश्वर जानते थे. मैंने उस दानिएल की कीमत चुकाने को समझा था. आणि म्हणून दानिएलासोबत परमेश्वर अगदी गंभीरपणे आणि मजबूतपणे उभा होता. इसलिए परमेश्वर दानिएल के साथ बहुत गंभीरता से और बहुत मजबूती से खड़े थे. जीवनाच्या शेवटापर्यंत दानिएलाला परमेश्वराने सोडलेलं नाही. दानिएल के जीवन के अंत तक परमेश्वर ने दानिएल को नहीं छोड़ा. कारण का दानिएलाने किंमत मोजली ही दानिएल ने उस कीमत चुका दी थी. परमेश्वर जानते थे. आणि म्हणून किंमत मोजणं हे गरजेचं आहे. इसलिए कीमत चुकाना बहुत जरूरी है. पहिली गोष्ट प्रार्थनेचं फिक्स टायमिंग पाहिजे. पहली बात आपका प्रार्थना का तय समय होना दुसरी जरूरी है. गोष्ट म्हणजे प्रार्थनेसाठी किंमत मोजता आली पाहिजे. दूसरी चीज आपको प्रार्थना के लिए कीमत आणि चुकाना. तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट, तीसरी सबसे जरूरी बात, पहिली थेसलोनिकन्स 5वा अध्याय आणि 18वा वचन आहे. 17 आणि 18 वचन. पहिली थेसलोनिकन्स 5वा अध्याय आणि 17-18 वचन आहे. 17 और 18. त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, निरंतर प्रार्थना करा, सर्व स्थितीत दुःखात स्तुती करा, कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. पहली थेसलोनियों की किताब 5वां अध्याय 17-18 पढ़ता हूं. निरंतर प्रार्थना में लगे रहो, हर बात में धन्यवाद करो, क्योंकि तुम्हारे लिए मसीह यीशु में परमेश्वर की यही इच्छा है. हालेलुया, 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 हालेलुया. बाजूला सांगा, प्रार्थनेचं फिक्स टायमिंग असलं पाहिजे. प्रार्थना का एक तय समय होना चाहिए. प्रार्थनेसाठी तुला किंमत मोजावी लागेल. प्रार्थना के लिए आपको कुछ कीमत चुकानी. बाजूला सांगा, प्रार्थनेसाठी तुला किंमत मोजावी लागेल. प्रार्थना के लिए आपको आणि सर्व स्थितीत तुला प्रार्थना करायची आहे. और हर परिस्थिति में आपको प्रार्थना करनी है. ज्या वेळेस तुम्हाला काही फिलिंग होत नाही, फिलिंग, कारण आपले जास्त करून प्रार्थना धार्मिक काम कशावरती अवलंबून असतं? फिलिंग्स वरती. हमारे जो प्रार्थना है या हमारा धार्मिक कार्य कई बार हमारे जो हमारे अंदर से जो फीलिंग होता है उसके ऊपर वो निर्भर होता है. पण तुम्हाला ठाऊक आहे की प्रार्थना ही कधीही तुमच्या भावनेवर आधारित असली नाही पाहिजे. लेकिन आपकी जो प्रार्थना है कभी आपकी भावनाओं पर आधारित नहीं होनी. तुम्हाला चांगलं वाटलं तरच तुम्ही प्रार्थना करणार, नाही वाटलं तर नाही प्रार्थना करणार. अगर आपको अच्छा लगे तब आप प्रार्थना करोगे, अच्छा नहीं लगेगा तो नहीं करेंगे. ज्या दिवशी चांगले तुम्ही शरीराने धडधाकट आहात आणि ज्या दिवशी तुम्ही आजारी असाल तर त्या दिवशी नाही करणार. ज्या दिवशी चांगले आहात त्या दिवशी करणार. अगर किस दिन आप अच्छे हैं तो आपको प्रार्थना नहीं करनी है. अगर जिस दिन आप बीमार है तो आपको प्रार्थना नहीं करनी है. असं काही असलं पाहिजे. ऐसा नहीं होना चाहिए. ज्या दिवशी तुम्ही आनंद आहात त्याच वेळेस तुम्ही प्रार्थना करणार, ज्यावेळेस दुःख आहात त्यावेळेस नाही प्रार्थना करणार, असं काही असलं नाही पाहिजे. जिस दिन अगर आप खुश है तो प्रार्थना करेंगे, दुखी है तो प्रार्थना नहीं करेंगे, ऐसा नहीं होना चाहिए. संकटामध्ये, समस्यामध्ये, अडचणींच्या मध्ये ज्यावेळेस देव तुमचं ऐकत नाही त्यावेळेस, कभी भी अगर संकट है, अगर आपके जीवन में कोई समस्या है, शायद किसी दिन आपको लगता है परमेश्वर आपकी प्रार्थना नहीं सुन रहे. ज्यावेळेस तुम्ही आजारामध्ये आहात, सर्व काही बिघडलेलं आहे, तुम्हाला असं वाटतं की देव जाणवतच नाही, देवाची उपस्थितीच नाही जाणवत. कई बार आप बीमार है, आपको लगता है कि परमेश्वर की उपस्थिति, आप उसका उपस्थिति को महसूस करिए. देव माझ्याजवळ आहे का नाही हे सुद्धा काही दिन मला माहित नाही, मला वाटत नाही की परमेश्वर आहे म्हणून. आपको ऐसे नहीं लग रहा है कि परमेश्वर आपके साथ है, तरी सुद्धा तुम्हाला प्रार्थना करायची. फिर भी आपको प्रार्थना करना जरूरी है. बऱ्याच वेळेस देवाची उपस्थिती किंवा देवाचं सामर्थ्य
देव काम करत आहे ही गोष्ट तुम्हाला तुमच्या भावनेनुसार जाणवणारच नाही. कई बार आपकी भावनाओं में आपको ये बात समझ नहीं पाते कि परमेश्वर का कार्य और परमेश्वर की उपस्थिति आपके साथ में है. पण तरी सुद्धा लक्षात ठेवा देव त्या ठिकाणी उपस्थित आहे. पर फिर भी परमेश्वर वहां पर उपस्थित है. तुम्ही आजारी असताना देव तुमच्या जवळ आहे. आप जब बीमार है तो परमेश्वर तुम्ही आपके संकटात साथ असताना देव तुमच्या जवळ आहे. संकट में तो परमेश्वर आपके देव साथ है. प्रत्येक परिस्थितीमध्ये तुमच्या जवळ हर आहे. परिस्थिति में परमेश्वर आपके साथ है. तुम्हाला ते भासवो किंवा न भासवो तरी सुद्धा देव तुमच्या जवळ आहे. अगर आपको लगे या ना लगे लेकिन परमेश्वर आपके पास है. कारण आपल्याला हे शिकवलेलं असतं की मला थोडंसं थंडी वाजून आली की देव आहे, गरम वाटलं तरी देव आहे. हम ऐसे सिखाएंगे मुझे ठंडी लग रही है या गर्मी लग रही है तो परमेश्वर मेरे साथ माझ्या अंगावर काटा आला तर देव आहे. अगर मेरे ऊपर वो कांटे आ गए तो मेरे आणि मी थोडंसं थरथर वाटलं मला तर देव आहे. अगर मैं शिवर कर रहा हूं तो परमेश्वर मेरे साथ है. कारण आज आपण अशा परिस्थितीत जगत आहोत की असं काही भासवलं किंवा असं काही जाणीव झाली तरच देव तिथं आहे असं वाटतं. आज हम ऐसे दौर में जी रहे हैं जहां पर हम लोग शारीरिक रूप से अगर कुछ चीजों को महसूस कर रहे हैं तभी परमेश्वर यहाँ पर है. जर तुमची टायमिंग फिक्स आहे प्रार्थनेचं, अगर प्रार्थना के लिए आपका समय तय है, प्रार्थनेसाठी तुम्ही किंमत मोजली, प्रार्थना के लिए अगर आपने कीमत चुकाई है, तर प्रत्येक परिस्थितीत देव तुमच्या सोबत आहे. तो हर परिस्थिति में परमेश्वर आपके साथ है. तुम्हाला थरथराट वाटो अथवा न वाटो, अगर आपको एहसास हो या ना हो, तुम्ही खाली पडा अथवा न पडा, अगर आप गिरे या ना गिरे, पण देव तुमच्या सोबत आहे. परमेश्वर आपके साथ है. कारण देवासोबत तुमचं नातं आहे. क्योंकि परमेश्वर के साथ आपका रिश्ता कारण है. देवासोबत तुम्ही रोज बोलत आहात. क्योंकि परमेश्वर के साथ हर दिन आप बात कर रहे हो. कठीण परिस्थिती आली म्हणून देव सोडून गेला असं काही नाही. कोई भी परिस्थिति की वजह से परमेश्वर आपको छोड़ नहीं ज्या सकते. दिवशी तुम्ही आनंदात खूप खुश मध्ये आहात त्या दिवशी देव तुम्हाला सोडून गेला असं काही नाही. आपको किसी दिन बहुत खुश हो उस दिन परमेश्वर आपको छोड़ के गया ऐसा नहीं है. आता ह्याला खूप आनंद आहे याच्या जीवनामध्ये, आता ह्याला माझी गरज नाही, चला मी चाललो, असं काही देव करत नाही. किसी के जीवन में बहुत खुशी है तो परमेश्वर ये नहीं कहते कि उसके जीवन में आनंद है तो मैं इसको छोड़ के तुम्ही गया. आनंदी आहात त्या दिवशी पण तुम्हाला प्रार्थना करायची जिस आहे. दिन आप आनंदी हो उस दिन भी आपको प्रार्थना करनी है. ज्या दिवशी तुम्हाला असं वाटतं की मी आज मरणार आहे त्या दिवशी पण तुम्हाला प्रार्थना जिस दिन करायची. आपको लगता है कि शायद आप मरने वाले हो उस दिन भी आपको तुम्हाला प्रार्थना काही करनी है. वाटो अथवा न वाटो तुम्हाला प्रार्थना करायची. आपको कुछ एहसास हो या ना हो, आपको लगे या ना लगे, आपको प्रार्थना करनी है. प्रत्येक सिच्युएशन मध्ये तुम्हाला प्रार्थना हर परिस्थिति में आपको दुआ करनी है. प्रार्थनेचा हा सिद्धांत आहे, काही फिलिंग झालेलं नसताना प्रार्थना करायची. क्योंकि प्रार्थना का ये मूलभूत सिद्धांत है कि आपको कुछ लगे या ना लगे आपको प्रार्थना करनी है. एका तासानंतर येशूला धरून देणार होते. 1 घंटे बाद यीशु मसीह को पकड़वाने वाले थे. येशू गुडघ्यावर बसला होता. लेकिन उस समय यीशु मसीह घुटनों पे आकर दुआ कर रहे थे. घाम रक्तासारखा खाली टपकत होता. उनका जो पसीना था वो लहू के समान टपक रहा था. प्रार्थनेचा सिद्धांत माहिती होता. क्योंकि यीशु मसीह को प्रार्थना का मूल सिद्धांत त्याला माहिती आहे मी क्रूसावर जाणार आहे. उनको मालूम था कि मैं क्रूस पर जाने वाला मला हूँ, प्रार्थना केली पाहिजे. लेकिन मुझे प्रार्थना करनी है. शिष्यांची निवड करायची होती त्याला. उनको चेलों को चुनना था. रात्रभर येशू प्रार्थना करत होता. रात भर वो दुआ कर रहे थे. त्याला ठाऊक होतं आता मला शिष्यांचे पाय धुवायचे, उन्हें मालूम था मुझे मेरे चेलों के पैर मला धोने नम्रता धारण करायचे. मुझे नम्र बनना है. त्याच्यापूर्वी त्यानं प्रार्थना केली. उसके पहले उन्होंने प्रार्थना की. प्रत्येक सिच्युएशन मध्ये हर परिस्थिति में तुम्हाला प्रार्थना करायची. आपको प्रार्थना करनी है. प्रार्थना फिलिंग्स वरती आधारित नसली पाहिजे. आपकी दुआ प्रार्थना आपके लगने के ऊपर होनी नहीं चाहिए. तुमच्या भावनेवर कधीच प्रार्थना आधारित नसली आपकी पाहिजे. भावनाओं के ऊपर आपकी प्रार्थना आधार नहीं मला होनी वाटलं चाहिए. म्हणून मी प्रार्थना करणार असं अजिबात नसलं. आपको लगा इसलिए आपको दुआ प्रार्थना करनी है, ऐसा नहीं बरेच होना लोक आज चाहिए. भावनेवरती आधारित, त्यांचं आत्मिक जीवन भावनेवर आधारित आहे. कई सारे ऐसे लोग हैं विश्वासी हैं, वो अपने आत्मिक जीवन को भावनाओं के ऊपर त्यांचं आज्ञापालन, त्यांची चर्चमध्ये येणं जाणं आणि पास्टर बोलला तर यायचं, नाही बोलला तर नाही यायचं, एका संदेश नाही लागला तर दांडी, असं बरंच काय काय. कारण आपली बऱ्याच लोकांची धार्मिकता ही भावनेशी निगडीत आहे. उनका कलीसिया आना नहीं आना, कभी उनको लगा पासवान का बात वचन उनके अच्छा लगा नहीं लगा, ये सारी बातें हैं वो उनके भावनाओं के ऊपर निर्भर है. भावनेवर आधारित असणारा विश्वासणारा कधीच आत्मिकतेमध्ये वाढत नाही. जो इंसान भावनाओं के ऊपर निर्भर रहता है वो कभी भी आत्मिक जीवन में आगे नहीं बढ़ता. ये आप लिख लीजिए. कारण लक्षात घ्या, आपला विश्वास, आपली प्रार्थना, आपलं आत्मिक जीवन हे सगळं काही आत्मेशी निगडीत आहे, भावनेशी निगडीत नाही. आमेन. इस बात को आप ध्यान रखिए कि आपका आत्मिक जीवन, आपका विश्वास वो किसी भावनाओं के ऊपर नहीं, आपके विश्वास के ऊपर, आपके प्रार्थना के ऊपर निर्भर है. आत्मा आणि पवित्र आत्म्याचा भावनेशी काही मात्र काही संबंध नाही. पवित्र आत्मा और भावनाओं का कोई संबंध नहीं है. बऱ्याच विश्वासणाऱ्यांनी भावनेशी त्याला जोडून ठेवलेलं आहे आणि म्हणून ते हर्ट होतात, म्हणून ते दुखावले जातात, म्हणून शैतान त्यांच्यामध्ये काम करतो आणि मग देव त्यालाच वाटतं की देव माझं काम करत आहे, चला मी देवावर नाराज आहे, मी प्रार्थना नाही करणार. कई सारे विश्वासियों ने आत्मा को भावना के साथ जोड़ के रखे, इसलिए वो कई बार हर्ट होते, दुखी हो जाते, वो परमेश्वर नाराज होते हैं और परमेश्वर से दूर चले जाते हैं. अशी लोक सर्व सिच्युएशन्स मध्ये प्रार्थना करू शकत नाही. ऐसे लोग सारी परिस्थिति में परमेश्वर की प्रार्थना दुआ नहीं कर तुमचा सकते. विश्वास जर आत्मेशी निगडीत आहे, रोज तुमचं देवाशी घट्ट नातं आहे, तर
जीवनात तुमच्या काही उलथापालथ हो, तुम्ही प्रार्थना करणार. अगर आपका विश्वास आत्मा के साथ निर्भर है, आत्मा से जुड़ा हुआ है, जिंदगी में कोई भी परिस्थिति आएगी आप विश्वास में बने रहेंगे. कारण तुम्हाला ठाऊक आहे माझा देव माझ्या जवळ आहे. क्योंकि आपको मालूम है आपका परमेश्वर आपके साथ है. माझा देव माझ्या बाजूला बसलेला आहे. मेरा परमेश्वर मेरे बाजू में है. माझी प्रार्थना तो ऐकत नाही असं मला वाटतंय, तरी सुद्धा माझा देव ऐकतो. मेरी प्रार्थना शायद परमेश्वर नहीं सुन रहे ऐसे मुझे लग रहा है, फिर भी मैं जानता हूँ परमेश्वर मेरी प्रार्थना सुन रहे हैं. माझा विश्वास आहे. ये मेरा विश्वास है. कारण माझा विश्वास भावनेवर आधारित नाही. क्योंकि मेरा विश्वास भावनाओं के ऊपर निर्भर नहीं कारण है. लक्षात घ्या, विश्वास जर भावनेवर आधारित असेल तर तुम्ही आज विश्वास ठेवा, उद्या ठेवणार नाही, परवा ठेवा, तेरवा ठेवणार नाही. अगर आपका विश्वास भावनाओं के ऊपर निर्भर है तो शायद आज आप भरोसा करेंगे, कल नहीं करेंगे, परसों करेंगे, नरसों नहीं करेंगे. का असं? कारण आपल्या मनामध्ये जवळपास एका दिवसात 40,000 विचार येतात. क्योंकि शायद हम देखेंगे हमारे मन में दिन में 40 बार अलग अलग तरह की सोच आती है. 40,000 विचार येतात. 40,000 40,000 बार 40,000 की तरह की सोच हमारे एक दिन में हमारे मन में आती है. म्हणजे 40,000 विचारामध्ये देवाचे किती विचार असणार आहे? उन 40,000 जो सोच है उसमें परमेश्वर के बारे में कितनी बार होगा? कारण जास्तीत जास्त आपलं मन, आपल्या भावना, आपले विचार आपल्याला देवापासून लांब घेऊन जाणार आहे. हमारा मन, हमारा विचार, हमारी भावनाएं कई बार हमें परमेश्वर से दूर लेके जाते हैं. म्हणून त्याच्याशी निगडीत आपलं आत्मिक जीवन ठेवायचं नाही आपल्याला. इसलिए भावनाओं के ऊपर हमारा आत्मिक जीवन निर्भर होना नहीं चाहिए. जेणेकरून आपण सर्व सिच्युएशन मध्ये प्रार्थना करू. जिस वजह से हर परिस्थिति में प्रार्थना में बने आणि रहेंगे प्रत्येक सिच्युएशन मध्ये देवाला धन्यवाद देऊ आपण. और हर परिस्थिति में परमेश्वर को धन्यवाद प्रभू दूं. तू केलं अथवा नाही केलं पण मी तुला धन्यवाद देतो. परमेश्वर करे या ना करे मैं आपको धन्यवाद दूंगा. माझ्या जीवनामध्ये काय परिस्थिती आहे मला ठाऊक नाही, पण देवा तू चांगला आहेस. मेरे जीवन में क्या परिस्थिति मुझे मालूम है, परमेश्वर आप अच्छे हैं. आज उद्या होणार आहे, आता उद्या होणार आहे, मला 1 वर्ष प्रार्थनेचं उत्तर नाही मिळालं, पण तरी पण प्रभू तू मला ठाऊक आहे की तू काम करणार आहेस. आजकल शायद 1 साल भर मुझे मेरे प्रार्थनाओं का जवाब नहीं मिलेगा, पर फिर भी मैं जानता हूँ कि आप भले हो. प्रत्येक परिस्थितीमध्ये तू माझ्यासोबत आहेस. हर परिस्थिति में आप मेरे साथ आणि हो. म्हणून मी रोज प्रार्थना करत आहे. इसलिए मैं हर दिन दुआ करूँ. माझ्या प्रार्थनेच्या वेळी मेरी प्रार्थना के तय समय, माझी प्रार्थनेची वेळ मी चुकवणार नाही. मेरी जो प्रार्थना का तय समय है उस मला समय चूकूंगा नहीं. कितीही मोठी किंमत चुकवावी मुझे लागेल, उसके लिए कितनी भी बड़ी कीमत चुकानी मी पड़ेगी, हटणार नाही. मैं दूर नहीं होऊंगा. मी तुझ्यासोबत दृढ राहील. मैं आपके साथ दूर बना या रहूंगा. ठिकाणी प्रेरितांची कृती 16 अध्याय 25 वचन काय सांगता आहे? प्रेरितों की कार्य 16 अध्याय 25 वचन. 25. त्या ठिकाणी असलेले मध्यरात्रीच्या सुमारास पौल वसिला हे प्रार्थना करीत असतात, गाणे गाऊन देवाची स्तुती करीत असतात. बंदिवान त्यांचे ऐकत होते. 24 वचन त्याच्या अगोदर त्याला असा हुकूम मिळाल्यावर त्याने त्यांना बंदीखान्यात घालून त्यांचे पाय खोड्यात अडकवले. प्रेरितों के कार्य 16, 24 और 25. 24 वचन कहता है, उसने ऐसी आज्ञा पाकर उन्हें भीतर की कोठरी में रखा और उनके पांव काट में ठोक दिए. 25 आधी रात के लगभग पौलुस और सिलास प्रार्थना करते हुए परमेश्वर में भजन गा रहे थे और कैदी उनकी सुन रहे थे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आपला हात उंचावून म्हणूया हालेलुया. हालेलुया. प्रत्येक सिच्युएशन्स मध्ये प्रार्थना. हर परिस्थिति में प्रार्थना. कुठल्याही परिस्थितीत मी देवाचा गौरव करत राहील. किसी भी परिस्थिति में परमेश्वर में महिमा को. विचार करा, ते तुरुंगामध्ये आहेत दोघ जण. वहां पर हम देखते हैं कि पौलुस और सिलास त्यांच्या पायात बेड्या टाकल्या उनके पैरों में बेड़ियां डाली गई आणि ते प्रार्थना करत आहेत. और वो प्रार्थना कर रहे थे. विचार करा की त्यांना त्याच्या अगोदर फटके पण मारले होते. सोचिए उसके पहले उन्हें मारा गया था. ते देवाचं गौरव करत आहेत. वो परमेश्वर की महिमा कर रहे थे. कोणत्या प्रकारची परिस्थिती आहे? कैसी परिस्थितियां थी वो? निराशा नाही बहुत वहां पर निराशा थी. आणि कुठल्याही प्रकारची आशा नाही. वहां पर किसी तरह की उन्हें आशा. कदाचित सकाळी उठून शिक्षा होईल. शायद उन्हें मालूम था सुबह उठकर उन्हें वो शिक्षा दी जाएगी. कदाचित मग तुरुंगातून कधी सोडवलं जाणार नाही. शायद वो कभी भी बंदीगृह से बाहर नहीं आएंगे. पण ते देवाचं गौरव करत होते. लेकिन वो परमेश्वर की महिमा कर रहे देवाची थे. महिमा करत होते. परमेश्वर की स्तुति कर रहे थे. बंदिवान त्यांचं ऐकत होते. और वहां के जो बाकी के कारागृह के बंदी थे वो उनकी बातें सुन रहे थे. कुठल्याही सिच्युएशन्स मध्ये हर एक परिस्थिति में प्रार्थना करणं गरजेचं आहे. प्रार्थना करना जरूरी है. देवाचं गौरव करणं, परमेश्वर की महिमा करना जरूरी या है. मंडळीमध्ये एक अशा प्रकारची विशेषता होती. पहली जो मंडली थी, आदि की मंडली, उनके अंदर एक ऐसी विशेषताएं थी. पेत्र असेल, योहान असेल, वो पत्रस या योहान होंगे, याकोब आणि इतर बरेच शिष्य असतील. याकूब और बाकी के चेले होंगे. या सगळे जण अगदी कंटिन्युअसपणे प्रत्येक सिच्युएशन मध्ये, प्रत्येक परिस्थितीमध्ये प्रार्थना ये करतात. सारे निरंतर हर परिस्थिति में प्रार्थना करने वाले थे. ज्यावेळेस त्यांना शास्त्री पुरुषांनी पकडलं आणि ते म्हणाले की इथून पुढे कधी येशूचं नाव घेऊ नका. जब उन्हें शास्त्री में परिस्थिति ने पकड़ा था और कहा था इसके बाद कभी भी यीशु मसीह का नाम नहीं लेना. तरी पण ते मंडळी ज्यावेळेस आले ते म्हणाले की आपण सगळेजण एकत्र बसून प्रार्थना करू. जब वो कलीसिया में इकट्ठा आए तो उन्होंने कहा सब मिलकर प्रार्थना करें. आता अशा सिच्युएशन मध्ये विश्वासाने काय करतील? अब ऐसी परिस्थिति में आज के विश्वासी क्या करेंगे? सर्व बायबल वगैरे सगळ्या गोष्टी गुंडाळून ठेवूया आपण. वो कहेंगे सारे पवित्र शास्त्रों में कोणाला न दिसणाऱ्या ठिकाणी ठेवू. ऐसी जगह रखो जहां कोणी मला स्टीफन म्हणणार नाही अशा ठिकाणी आपण जाऊया.
जहाँ पर मुझे कोई पहचाने ऐसे जगह में जाऊंगा। नाही कोणी मला स्टीफन म्हणणार नाही अशा ठिकाणी जाऊ कोई आपण. मुझे स्टीफन ना कहे ऐसे जगह में जाऊंगा। कारण तुमच्यापैकी बरेच जणांचं नाव वेगळं असेल पण त्यांना स्टीफन किंवा पौल म्हटलं जात आहे. क्योंकि आपकी में से लोगों की शायद अलग अलग नाम है, लेकिन आपको शायद स्टीफन पौलुस कहे जाएंगे। तुम्हाला स्टीफन पौल काही म्हटलं तरी आणि कुठल्याही सिच्युएशन मध्ये तुम्ही असाल त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये देव तुमच्या सोबत आहे. आमेन। आपको स्टीफन कहा जाए पौलुस कहा जाए, इस बात का ध्यान रखें कि हर परिस्थिति में परमेश्वर की प्रार्थना में आप लगे रहेंगे। कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की लोक मला ख्रिश्चन म्हणतात म्हणून मी बाजूला बऱ्याच गोष्टी गुप्तपणे करेन. आपको शायद लगता है कि लोग क्योंकि मुझे मसीह कह रहे हैं तो कई चीजों से मैं अपने आप को अलग कर दूंगा। पण प्रत्येक परिस्थितीत प्रभूची मी प्रार्थना करत राहणार. लेकिन हर परिस्थिति में परमेश्वर की दुआ प्रार्थना मनाला वाटेल तो निर्णय घ्यायचा नाहीये. आपके मन में जो लगता है वो निर्णय आपको नहीं लेना है। तुम्हाला असं वाटत असेल कदाचित मी सगळं काही बाजूला ठेवून मी गुप्तपणे फक्त देवावर विश्वास ठेवत जाईन, पण तसं नाहीये. अगर आपको लगता है कि मैं सारी चीजों को बाजू में रखकर मैं गुप्त रीति से परमेश्वर की प्रार्थना करता नहीं है। प्रत्येक परिस्थितीमध्ये तुम्हाला तुमचं अंतःकरण जीवन समर्पित करायचं. हर परिस्थिति में आपको अपना जीवन अपना अंतःकरण परमेश्वर को समर्पित नाव ठेवत असताना प्रार्थना करणं कठीण आहे, मला ठाऊक आहे. अगर आपकी कोई आलोचना कर रहा है उस समय प्रार्थना करना बहुत कठिन है, मैं जानता हूँ. आणि अशा परिस्थितीतच जर आपण टिकून आहोत, अगर ऐसी परिस्थिति में हम टिके रहेंगे तर पौलाचं आणि सिलाचं जीवन त्या ठिकाणी आपण पाहतो. तो पौलुस और सिलास का जीवन वहां पर देख, कारण या परिस्थितीत प्रार्थना करत असताना काय झाले त्या ठिकाणी ते वाचा तुम्ही नंतर. अगर उस परिस्थिति में जब उन्होंने दुआ की तो क्या हुआ था, आगे पढ़िए. कारण बंदी शाळेतले सगळे बंदी ऐकत होते, क्योंकि वहां के जो कारागृह में जो सारे बंदीवान थे उस बात को सुन त्या रहे ठिकाणी आपण पाहतो की बंदीशाळेचे पाय डगमगले, म्हणजे त्याचं फाउंडेशन हल्लं. वहां पर हम देखेंगे जब उनकी प्रार्थना के दौरान उसकी जो नींव थी वो पूरी तरह से तहस हो गई. फाउंडेशन हल्ल्यानंतर सर्व बंदी जे कारागृह होते ते सगळं काही रिकामं झालं, सगळ्यांचे साखळदंड तुटले. वहां पर हम देखेंगे जब नींव ही ढह गई तो सारे वहां के बंदी थे वो वहां से भाग गए, उनके जो उन्होंने हथकड़ी से जकड़ा होता वो टूट गई थी. प्रत्येक दरवाजा उघडला, सारे दरवाजे खुल गए थे. आणि हे प्रतीक आहे याचं की प्रत्येक परिस्थितीत ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता त्यावेळेस दरवाजे उघडले जातात. इस बात का चिन्ह है कि जब आप हर परिस्थिति में परमेश्वर के लिए दुआ प्रार्थना करेंगे तो आपके लिए दरवाजा खोला जाएगा. प्रत्येक परिस्थितीत तुम्ही प्रार्थना कराल तर तुमची बंधनं तुटली जातील. हर परिस्थिति में अगर आप प्रार्थना दुआ करेंगे तो सारे बंधन आपके लिए तोड़े जाएंगे. कारण बंधनं तोडण्यासाठी प्रार्थना आवश्यक आहे. क्योंकि बंधन तोड़ने के लिए प्रार्थना, त्या परिस्थितीमध्ये प्रार्थना आवश्यक आहे. उस परिस्थिति में दुआ करना जरूरी जे है. काम होत नसताना त्या परिस्थितीत प्रार्थना करणं गरजेचं जो आहे. कार्य नहीं हो रहा है उस परिस्थिति में दुआ करना जरूरी है. हे करणं कठीण आहे. मैं जानता हूँ कि आजकल ये थोड़ा कठिन है, पण त्या परिस्थितीत जर तुम्ही टिकून असाल, लेकिन इस परिस्थिति में अगर आप टिके रहे बने तर मी रहे, तुम्हाला खात्री देतो की तुमची प्रार्थना ऐकली जाणार आहे. मैं आपको इस बात का आश्वासित करता हूँ कि आपकी दुआ निश्चित कदाचित तुम्हाला जाणीव पण होत नसेल की देव काम करत आहे, शायद आपको लग नहीं रहा है कि परमेश्वर कार्य कर रहे पण हैं, तरी पण परमेश्वर काम करत आहे. लेकिन फिर भी परमेश्वर कार्य कर त्याचं रहे काम हैं. थांबलेलं नाहीये. उनका कार्य कभी रुका नहीं कदाचित है. पौल सिलाला हे ठाऊक नव्हतं शायद पौलुस और सिलास को इस बात का एहसास की नहीं पाया डगमगणार आहे कि वहाँ की नींव हिल जाएगी आणि बंदीशाळेच्या नायकाचंच परिवर्तन होणार आहे. और वहाँ का जो बंदीगृह का कारागिर था उसका मन का परिवर्तन होने आणि वाला उद्या है. त्यालाच आम्ही बप्तिस्मा देणार आहोत. और कल शायद उसको ही बपतिस्मा देने जा पण रहे ते हैं, प्रार्थना करत होते, लेकिन वो दुआ कर रहे ते हैं. त्यांचं शांतपणे काम करत वो होते. अपना कार्य अच्छे से कर रहे आणि हैं. तुमचं काम तुम्ही शांतपणे करा. अपना कार्य करते तुमचा रहिए. शेजारी कधी बदले तुम्हाला पण करणार नाही. आपका जो पड़ोसी है वो आज तुम्हाला पौल म्हणणारा आज आपको पौलुस कहने वाला उद्या है, तो तुमच्याजवळ आपली समस्या घेऊन येईल. कल वो आपके सामने अपनी समस्या आज तो लेकर म्हणाल की आएगी. माझ्यासाठी प्रार्थना कर, कारण तुझ्या जीवनामध्ये अद्भुत काम दिसतंय मला. नहीं कि मेरे लिए दुआ करो कि आपके जीवन में अद्भुत कार्य हो तो मैं देख रहा हूँ, लेकिन आपको बड़े तुम्हाला मजबूतपणे टिकून राहायचं. आपको मजबूती से खड़े तुमचं काम रहना. सोडायचं नाहीये. आपको अपना कार्य बंद नहीं तुमची करना. प्रार्थना बंद नाही करायची. आपको अपनी दुआ बंद नहीं करनी. देवासोबतचं नातं घट्ट करायचं. परमेश्वर के साथ अपना रिश्ता और मजबूत मी करना तुम्हाला है. खात्री देतो की देव तुमच्या जीवनामध्ये अद्भुत काम मैं करणार. आपको इस बात का आश्वासन देता हूँ कि परमेश्वर आपके जीवन में कार्य करे, प्रार्थनेचा सिद्धांत समजलाय तुम्हाला. क्योंकि आपको प्रार्थना का सिद्धांत समझ ज्याला में आता है. प्रार्थनेचा सिद्धांत समजला जिसको प्रार्थना का सिद्धांत त्यासाठी समझ में चमत्कार आता लांब नाही है, करत. उसके लिए चमत्कार दूर नहीं है. त्याच्यापासून कुठल्याही प्रकारचं अद्भुत काम लांब नाही. उससे कोई भी अद्भुत कार्य दूर नहीं देव है. त्यासाठी स्वतः तयारी करतो. परमेश्वर उनके लिए खुद तैयारी देव कर रहे हैं. त्यासाठी अद्भुत रीतीनं सगळ्या समस्या सोडण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी हलवत आहे. परमेश्वर अलग अलग चीजों को हिला रहे हैं और अद्भुत कार्य कर रहे हैं. सिच्युएशन बदलत आहे ते. हर एक परिस्थिति बदल रही है. दानिएलला ठाऊक नव्हतं की मी सिंहाच्या गुहेतून बाहेर येणार आहे. दानिएल को मालूम नहीं था कि सिंह की गुफा से वो जीवित बाहर
आएंगे। दानियल ठाऊक नव्हतं की देवदूत येणार आहेत म्हणून. उनको मालूम नहीं था कि स्वर्गदूत वापस त्याचं आएंगे। काम तो शांतपणे करत वो होता. अपना कार्य कर रहे हैं। दानियल ठाऊक नव्हतं की राजा बदलणार आहे म्हणून. दानियल को नहीं मालूम था कि राजा का मन बदल त्याचं जाएगा। काम तो शांतपणे करत वो होता. अपना कार्य कर रहे तुमचं हैं। काम शांतपणे करत आप राहा. अपना कार्य करते रहो, परमेश्वर काम करेल. परमेश्वर अपना कार्य करेगा। परमेश्वराचं सामर्थ्य काम होताना पाहायला मिळेल. परमेश्वर का सामर्थ्य का कार्य आप परमेश्वरच्या देखते अद्भुत रहेंगे। गोष्टी तुम्हाला घडताना पाहायला मिळेल. परमेश्वर के अद्भुत कार्य को आप देखने पाएंगे। निश्चितार्थाने और निश्चय परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये एक प्रार्थनेची उत्तर देणार आहे. परमेश्वर आपके जीवन में आपके हर एक प्रार्थनाओं का आज जवाब 3 देंगे। गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. आज 3 बातों को मैंने आपसे प्रार्थनेचं बताया। फिक्स टायमिंग असलं प्रार्थना का पाहिजे. एक तय समय होना जरूरी है। प्रार्थनेसाठी तुम्हाला किंमत मोजावी प्रार्थना लागेल. के लिए आपको कीमत चुकाना जरूरी आणि है। त्याचबरोबर सर्व सिच्युएशन्स मध्ये तुम्हाला प्रार्थना करायची. हर परिस्थिति में आपको दुआ करना तुमची है। परिस्थिती बदलणार. आपकी परिस्थिति बदलने तुमच्यासोबत देवासोबत तुमचं नातं घट्ट होणार. परमेश्वर के साथ आपका रिश्ता और मजबूत हो मी जाएगा। तुम्हाला खात्री देतो तुमची प्रार्थना व्यर्थ जाणार नाही. मैं आपको निश्चित बताता हूं कि आप प्रकटीकरण- कोई प्रार्थना व्यर्थ नहीं होगी। प्रकटीकरण आपल्याला सांगतं जो प्रकाशित वाक्य आपको कहता है की तुमच्या प्रार्थना परमेश्वरानं त्या कटोऱ्यामध्ये साठवून ठेवलेल्या आहेत. आपकी सारी दुआओं को परमेश्वर ने अपने उस कटोरे त्या ठिकाणी में बाईला सांगते की त्या पवित्र जनांच्या प्रार्थना आहे. परमेश्वर पवित्र शास्त्र कहते हैं वो पवित्र जनों की ये प्रार्थना है। आणि त्या देवाच्या चरणात जो सादर केला जात आहे. और वो परमेश्वर के चरण में बात दी आणि जाती देव है। त्या व्यर्थ जाऊ देणार और नाही. परमेश्वर ने व्यर्थ नहीं जाने देंगे। प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर मिळणार आहे. हर एक प्रार्थना का जवाब दिया जी काही जाएगा। विश्वासाने केली गेली असेल जो कोई विश्वास से की आणि गई है रडून केली असेल, वो रोने के बाद आंसू ढाळून केली असेल, उन्होंने अपने आंसू बहाए हैं। रात्रीचं जागून केली रात असेल, को जागकर की सकाळी है। लवकर उठून केली जल्दी असेल, उठकर वो की गई है। दुपारी काम थांबवून केली गेली दोपहर में असेल, अपने कार्य बंद करके की गई पोटाला है। चिमटा काढून उपवास करून केली अगर असेल आपने भूखे रहकर उपवास के साथ वो आणि की है। प्रत्येक सिच्युएशन मध्ये तुम्ही प्रार्थना केली हर असेल, परिस्थिति में अगर आपने दुआ की है प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर मिळेल. हर प्रार्थना का जवाब दिया जाएगा। प्रार्थनेसाठी किंमत मोजावी प्रार्थना लागेल. के लिए कीमत चुकाना जरूरी है। प्रार्थनेबरोबर तुम्हाला विश्वास योग्य राहावं लागेल. प्रार्थना के साथ आपको विश्वास योग्य रहना जरूरी प्रार्थना है। तुम्हाला मोठ्या सामर्थ्याने देवाजवळ घेऊन जाईल. प्रार्थना आपको बड़े अद्भुत सामर्थ्य के साथ कामासाठी दरवाजे उघडले जातील. अद्भुत कार्यों के लिए दरवाजे खोले दिए प्रभू जाएंगे। तुम्हाला प्रार्थनेसाठी अधिक मजबूत करू. परमेश्वर करे प्रार्थना के लिए परमेश्वर आपको प्रार्थना और करण्यासाठी अधिक तुम्ही सक्षम व्हावं. और